गाजर हलव्याला लागणारे असे मोठे मोठे गाजर घेतलेले आहेत मी 1 किलो. याला धुवून स्वच्छ करून पुसून आता याचे आपण तुकडे करून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, सुनीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गाजर हलवा. आता असे मी गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत. धुवून पुसून स्वच्छ करून असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण हे कुकरला लावणार आहोत. आपण आज कुकरमध्ये शिजवून करणार आहोत. हे कुकरमध्ये आपण असं घालून घेतलेलं आहे तुकडे करून. याच्यावर मी 2 वाटी दूध घालून घेतलेलं आहे आणि आता आपण कुकरला शिजवून घेणार आहोत. 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत याला. आपण याला कुकरमध्ये ग्लासाच्या साहाय्याने याने मॅश करून घेतलेलं आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आता आपण हे ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत. तर आपलं ड्रायफ्रूट तळून झालेलं आहे. त्याच्यामध्येच ते 2 चमचे तूप होतं ना, त्याच्यामध्येच आपण आता हे मॅश केलेलं गाजर घालून घेतलेलं आहे आणि याला आता आपण एक 5 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत. 5 मिनिटं आपण याला चांगलंसं फ्राय करून घेतलेलं आहे. कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे बघू शकता. आणि आपण ते शिजवताना दूध घातलं होतं ना, तर त्यामुळं थोडंसं ते ओलं झालं होतं. तर असं पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आणि आता त्याच्यात आपण घालूया साखर. 1 किलो गाजर होतं, त्याच्यासाठी आपण हे फुलपात्र भरून साखर घेतलेली ही घालून घेऊया आपण त्याच्यामध्ये. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता. तर साखर घालून झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण घालूया हे ड्रायफ्रूट. चमचा तूप घालून घेऊया आणि ही इलायची पावडर घालून घेऊया. तर आपला गाजर हलवा तयार आहे. बघू शकता रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे.